की जिल्ह्यामधील सर्व कत्तलखाने, गोवंशाचे कत्तलखाने बंद करून जमीनदोस्त करण्यात यावे व मशिदीवरील सर्व स्पीकर भोंगे हे काढून टाकण्यात यावे। ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ती गोवंशाची कत्तल होईल त्या पीआयवर पोलीस निरीक्षकावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी आमची मागणी आहे। तो गो हत्या बंदीचा त्यांनी तो कायदा आणला, राज्यमातेचा दर्जाही गोमातेला दिला, पण हे खालची यंत्रणा कुठंतरी त्यांचे हात बरबटलेले असतात, कुठंतरी यांचे हितसंबंध असतात आणि म्हणून हे लोक खाली कारवाई करायला धजत नाहीत। गोवंश हत्या थांबवली जावी यासाठी मडी ग्रामपंचायतचे सरपंच संजय मरकट यांनी उपोषणाचा इशारा दिलेला आहे। आपल्यासोबत मरकट साहेब आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। एकंदरीत काय मागणी केलेली आहे तुम्ही आणि उपोषणाचा नेमका उद्देश काय आहे? गेले 2 महिन्यापासून अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही पत्रव्यवहार करत होतो की जिल्ह्यामधील सर्व कत्तलखाने, गोवंशाचे कत्तलखाने बंद करून जमीनदोस्त करण्यात यावे व मशिदीवरील सर्व स्पीकर भोंगे हे काढून टाकण्यात यावे आणि त्यानंतर ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ती गोवंशाची कत्तल होईल त्या पीआयवर पोलीस निरीक्षकावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी आमची मागणी आहे। पत्रव्यवहार करूनही कुठल्याही प्रकारची दखल त्यांनी त्या ठिकाणी घेतली नाही, म्हणून मी स्वतः सर्व गोरक्षक, कानिफनाथ आखाड्यातील साधू महंत परवा 16 तारखेपासून आम्ही जिल्हाधिकाऱ्यावर उपोषणाला बसणार आहोत। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या जाणार नाहीत तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत उपोषण पाठीमागे घेणार नाहीत। या उपोषणाला आपल्या अहिल्यानगरचे हिंदुत्ववादी आमदार आदरणीय संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण आहे। याला सरलाबेटचे महंत रामगिरी महाराज, भास्करगिरी महाराज देवगडचे, तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री, राम महाराज झिंजुरके हे सर्व पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत। तसेच हिंदुत्व गोरक्षक मिलिंद भाऊ एकबोटे हेही या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी येणार आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही हे उपोषण मागे घेणार नाहीत। कारण आपण पाहिलं असेल की मार्च महिन्यात आम्ही एक आंदोलन उभा केलं होतं। देशातली पहिली ग्रामसभा घेऊन आम्ही मुस्लिमांना त्या यात्रेमध्ये धर्मांध मुस्लिमांना बंदी घातली होती आणि म्हणून पूर्णपणे पशु हत्या बंदी त्या मडीमध्ये केलेली आहे, त्याचं पालनही केलं। एकदा आम्ही एखादा निर्णय जर घेतला तर त्यापासून तुसभरही हटत नाहीत आणि म्हणून पूर्णपणे याला जोपर्यंत यश येत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील आणि उपोषण तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत कत्तलखाने जमीनदोस्त केले जात नाहीत आणि भोंगे काढले जात नाहीत। मात्र आपण बघितलं तर प्रशासनाकडून वारंवार कारवाई केली जाते, मात्र ठोस भूमिका याबाबत घेतली जात नाही। कुठेतरी सरकार यामध्ये अपयशी ठरतंय असं वाटतंय। सरकार अपयशी नाही, देवेंद्रजीने उलट महत्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेतला आणि गो हत्या बंदीचा त्यांनी तो कायदा आणला, राज्यमातेचा दर्जाही गोमातेला दिला, पण हे खालची यंत्रणा कुठंतरी त्यांचे हात बरबटलेले असतात, कुठंतरी यांचे हितसंबंध असतात आणि म्हणून हे लोक खाली कारवाई करायला धजत नाहीत। महिन्यातून एखादी कारवाई कसायला सांगूनच करायची, फक्त त्याला आधीच फोन करायचा आम्ही येतोय, म्हणजे ही मिलीजुली कारवाई असते। आता ती बंद करा। इथून पुढं कुठल्याही गोमातेची हत्या सोडा, त्या गोवंशाला दगड मारण्याची हिंमत नाही झाली पाहिजे। अशा प्रकारे कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे अशी आमची मागणी। एकीकडे हिंदुत्ववादी सरकार म्हटलं जातं, मात्र कुठेही कठोर कायदा याबाबत केला जात नाही किंवा अंमलबजावणी होत नाहीये सरकारकडून, तर काय एकंदरीत तुमची मागणी असणार आहे सरकारकडे याबाबत? यामध्ये सरकारची चूक नाही, सरकार हिंदुत्ववादी आहे आणि राहणार आहे। त्यांनी कायदे केले, पण ही खालची यंत्रणा असन, जसे पोलीस असन, महसूल विभाग असन, यांना सगळं माहीत असतं। लोकल क्राईमच्या पीआयला माहीत नाही का कुठं कुठं गोवंशाची कत्तल चालू आहे, पण कुठंतरी यांचे हात बरबटलेले असतात आणि म्हणून आमची पण मागणी आहे, जर पोलीस निरीक्षकाच्या हद्दीत गुन्हे गोमातेची कत्तल होईल त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला ना तर हे सगळं थांबल। लोकल क्राईमचा पीआय आहे ना, त्याची जबाबदारी आहे की पूर्ण जिल्ह्यामध्ये जिथं क्राईम होत असेल त्याची ते थांबवणं त्याची जबाबदारी आहे आणि म्हणून जर का जिल्ह्यात कुठं जरी कत्तल होत असेल लोकल क्राईम बॅचच्या पीआयवर गुन्हा दाखल करा ना, त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत जर होता त्याच्यावर बी करा, त्याच्याशिवाय हे थांबणार नाही। आणि म्हणून आमची मागणी आहे, शासनालाही मागणी आहे, शासन चांगल्या प्रकारे काम करतंय, पण ही खालची यंत्रणा अजून थोडी त्यांची मानसिकता बदललेली नाही आणि म्हणून ते बदलणं गरजेचं आहे। म्हणून त्यासाठी हा लढा या ठिकाणी चालू केलेला आहे। उपोषण कधीपासून चालू होणार आणि काय काय प्रमुख मागण्या असणार? सोमवारी 16 तारखेला आम्ही 11 वाजता उपोषणाला बसणार आहोत। मागण्या आमच्या या 3च आहेत।
गोहत्या पूर्णपणे थांबली पाहिजे, गोवंशाची हत्या पूर्णपणे थांबली पाहिजे, ते कत्तलखाने जमीनदोस्त केले पाहिजेत आणि भोंगे सगळे मस्जिदीवरचे काढले गेले पाहिजेत. आणि त्यानंतर ज्या कुठल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये किंवा लोकल क्राईम ब्रँचच्या LCBच्या PIच्या हद्दीमध्ये जर कुठं गोवंशाची कत्तल होत असेल तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची मागणी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.